तुम्ही आणि म्हणणार हे का दाखवले पायपा आडव्या तिडव्या दाखवून. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वेल्डिंग वाला आबा चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला एक 16 फुटी शेडी करायची होती. ती शेडी आपल्या कस्टमरची इन्क्वायरी होती, ती शेडी त्यांना पाहिजे होती आपल्या दत्त महाराजांच्या मंदिराच्या शिखरावरती चढण्यासाठी. तर मित्रांनो, कळंब्यातलं दत्त महाराजांचं मंदिर आहे. मंदिराचा काय आपण फोटोशूट करू शकलो नाही, कारण कस्टमरची इन्क्वायरी होती. फक्त आपल्याला 16 फुटाची शिडी पाहिजे आणि 4 फूट त्याचा पायसर पाहिजे असं सांगितलेलं त्यांनी सांगितलेली गोष्ट आपल्या लक्षात आल्यावर मग काय आपलं चालू झालं कामाला. आपण त्यांना इन्क्वायरी होती 1 बाय 1 पाईप मध्ये कर. आपण सांगितलं 1.5 पावणा पाईप मध्ये कर. 1 नंबर अशी लाईफ लॉंग शिडी होते म्हणून. आणि त्यातच हे भाऊ आपल्याला कमानी पाट पण घेऊन आलं होल मारायला. होली मोठी करायची होती. हे बघा, हेच भाऊ ते आईवाचं पाटे घेऊन आला आणि सेंट्रल नुसती मोठी करायची होती. आणि पाट्याला होलो मारणे म्हणजे काय साधं सुद्धा काम नाही, एकदम हार्ड पाटा असतो. त्यामुळे कारकूर आवाजच होलो पडतात. हे बघा तुम्ही आवाज कसा आहे. कमान पाट्याला होलं मारायचं काम उरकून आपण परत आपल्या पहिल्या कामावर आलो. शिडी हे आपण असं मार्किंग व्यवस्थित लाईन लेवल मध्ये मार्किंग करून घेतलं उलट सुलट, जेणेकरून काय आपल्याला पायसर लावला म्हणजे टप्पा व्यवस्थित बसल याप्रमाणे. मग आपलं काय काम चालू झालं, शिडीच्या पायऱ्या जोडून घ्यायचं. या असं वळंब्यात गुन्ह्यात एकदम कोंडाळी लावून राईट अँगल मध्ये आपल्याला काम करायला लागतं. त्याशिवाय ते मापात पण येत नाही हो. आणि वरती गेलं की कसं असं शिडीवरनं गेलं तरी लिफ्ट मधनं गेल्यासारखं फील आला पाहिजे ना, म्हणून. आणि आपली माप म्हणजे एकदम परफेक्टच असतात. इकडच्या तिकडच्या पाईपा लावून घेतल्या आणि आपली वरची पाईप पण लावून घेतली लागलंच. त्याच्यानंतर काय आपलं चालू झालं काम. आहे बघा, चर्र चर्र वेल्डिंग मारून. तर मी म्हणजे काय फुरफुर बाजा उडवतोय का काय करते, कामच आहे आपलं तसं आहे. नंतर सगळ्या पायऱ्या लावून घेतल्या आणि आपलं वेल्डिंग फुल मारायला चालू केलं. फुल वेल्डिंग झाल्यानंतर जरा ग्राइंडर मारून त्याला कलर करून घेतला. तर मित्रांनो, शिडी कशी तयार झाली आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.